नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आपल्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी इथून मागे अर्ज केले आहेत किंवा जे शेतकरी अर्ज करणार आहेत अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आता या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अजून काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल काय आहेत व या व्हिडिओमध्ये आपण जे काही सांगणार आहोत ते शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्याने जेव्हा अर्ज केला तेव्हा जर शेतकऱ्याचा अर्ज हा काही कारणास्तव चुकलेला असला, म्हणजेच काय असतं, शेतकऱ्यानं अर्ज करताना एकतर जमीन सामायिक असते किंवा जी काही जमिनीवरचा पाण्याचा स्रोत आहे, विहीर असेल, बोर असेल, हा सामायिक असतो किंवा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती विहीर किंवा बोरची नोंदच नसते. अशा प्रकारच्या ज्या काही चुका आहेत किंवा सातबारा हा शेतकऱ्याचा सामायिक असतो किंवा सातबारा हा शेतकऱ्याच्या नावावरचा नसून घरातल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर असतो. अशा ज्या काही अनेक चुका आहेत हे शेतकरी न बघता इथून मागे अर्ज करत होते व आता देखील करणारच आहेत. त्याच्यामुळेच आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर तसे जे काही अर्ज होते हे अर्ज तपासणी केल्यानंतर त्रुटीमध्ये टाकण्यात येत होते. या अर्जाला त्रुटी देण्यात येत होती. म्हणजेच शेतकरी अर्ज त्रुटीमध्ये आल्यानंतर शेतकरी हा अर्ज पुन्हा दुरुस्त करू शकतात. या अर्जासाठी जी काही कमतरता आहे, जी काही पूर्तता करायची आहे, ही पूर्तता शेतकरी करू शकत होते. त्यामुळे शेतकऱ्याचा अर्ज त्रुटीमध्ये आल्यानंतर जर तुमचा सातबारा डबल अपलोड करायचा असेल तर शेतकरी डबल अपलोड करू शकत होते. असे जे काही अनेक त्रुटी होत्या हे शेतकरी दूर करू शकत होते, याची पूर्तता करू शकत होते. परंतु आता जी काही नवीन माहिती आपल्याला मिळत आहे ही माहिती अशी आहे की सध्या 20 तारखेपासून, म्हणजे गेल्या महिन्यातील 20 तारखे, जानेवारीच्या 20 तारखेपासून मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे जे काही अर्ज आहेत हे त्रुटीमध्ये येणे बंद केलेले आहे. आता शेतकऱ्याचा अर्ज कसलाही अर्ज त्रुटीमध्ये न येता एकतर डायरेक्ट अप्रूव्हल किंवा डायरेक्ट रिजेक्ट होणार आहे, अशी माहिती, पक्की माहिती आपल्याला महावितरणकडूनच मिळालेली आहे. महावितरणचे जे काही DYचे डॅशबोर्ड आहे, जे काही डॅशबोर्डवरती अप्रूव्हल केले जाते, या कॉम्प्युटरमध्ये आपण स्वतः पाहिलेले आहे की जिथे अप्रूव्हल, होल्ड व रिजेक्ट असे 3 ऑप्शन होते. या 3 ऑप्शनमधून होल्डचे ऑप्शन म्हणजेच त्रुटीचे ऑप्शन निघून गेलेले आहे. आता फक्त रिजेक्ट आणि अप्रूव्हल हे दोनच ऑप्शन त्यांच्या डेस्कटॉपवरती पण दिसत आहे. त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नवीन अर्ज करणार असाल, नवीन अर्ज भरणार असाल तर कृपया सावधान राहा. कारण तुम्ही जर अर्ज भरताना कुठल्याही प्रकारची चूक केली तर तुमचा अर्ज हा त्रुटीमध्ये कदापि येणार नाही. तुमचा अर्ज हा डायरेक्ट रिजेक्ट होणार आहे. तुम्ही सातबाऱ्याची चूक असेल, विहीर नोंदीची चूक असेल, अशी कुठल्याही प्रकारची चूक जर तुमच्या कागदपत्रामध्ये असेल तर कृपया आपण अर्ज भरण्याच्या आधीच आपली जी काही चूक आहे ही दुरुस्त करून घ्यावी व त्यानंतरच आपला अर्ज ऑनलाईन करावा, त्यानंतरच भरणा करावा. आता या काही दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांचे काही अर्ज नामंजूर झालेले आहेत किंवा रिजेक्ट झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना स्क्रीनवर दिसते तसे जे काही वेगवेगळे स्टेटस दिसत असेल की A1 अर्ज रिजेक्टेड किंवा रिजेक्शन, फायनल रिजेक्शन, तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना जवळपास पेमेंट हे काही महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती जमा केले जाईल. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरताना तुम्ही ज्या बँकेचे पासबुक अपलोड केलेले आहे त्या खात्यावरती तुमचे हे पेमेंट भरणा जमा केला जाईल किंवा काही कारणास्तव या खात्यावरती तुमच्या पेमेंट टाकता आले नाही तर ज्या फोनपेवरून किंवा ज्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या अर्जाचा भरणा केलेला आहे त्याच फोनपे नंबरवरती तुम्हाला रिटर्न पेमेंट हे केले जाईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेले आहे, रिजेक्ट झालेले आहे, त्यांनी देखील घाबरून जायचे काही कारण नाही. काही महिन्यामध्ये तुमचे पेमेंट तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.